2 वर्षापूर्वी कॉलेजपासून दोघं सोबत होते. आदित्य खूप वेगळा होता. तो सतत हसायचा, लोकांना हसवायचा आणि मृणालच्या छोट्यात छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचा. त्याचं एक स्वप्न होतं, स्वतःचं म्युझिक स्टुडिओ उघडायचं. आणि मृणालचं स्वप्न त्याच्या प्रत्येक स्वप्नात सोबत असायचं. पण आयुष्याला ते मान्य नव्हतं. एका रात्री पावसात आदित्य बाईकवरून घरी येत होता आणि एक ट्रक अचानक समोर आला. त्या अपघातात आदित्य जागीच गेला. त्या दिवसानंतर मृणाल बाहेरून हसायची, पण आतून पूर्ण तुटली होती. लोकांना वाटायचं ती खूप पॉझिटिव्ह आहे, पण खरं म्हणजे ती तिचं दुःख लपवण्यात एक्सपर्ट झाली होती. दुसऱ्या दिवशीची सकाळ. आरव ऑफिसला निघाला होता, पण आज त्याचं लक्ष कामात नव्हतं. तो वारंवार फोन पाहत होता. कदाचित त्याला मृणालच्या मेसेजची वाट पाहायची सवय होत होती. अचानक नोटिफिकेशन. आज संध्याकाळी फ्री आहात का, मृणाल? आरवच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल आली. त्याने रिप्लाय केला, हो. व्हाय? 2 सेकंदात रिप्लाय, मरीन ड्राईव्ह 7 PM. येणार? आरव काही सेकंद स्क्रीनकडे पाहत राहिला. मग हलकासा हसला. येईन. समुद्रावर सूर्य मावळत होता. थंड वारा वाहत होता. लोक समुद्रकिनारी बसले होते आणि त्या गर्दीत आरव मृणालला शोधत होता. ती दिसली. व्हाईट कुर्ती, उडणारे केस आणि हातात कॉफी. ती दुरूनच ओरडली, मिस्टर सायलेंट. आरव हसला. तू एवढं मोठ्यानं का बोलते नेहमी? हो, नाहीतर लोक विसरतात मला. 2 कॉफी आणि शांतता. दोघं समुद्रावर बसलेले. काही वेळ कोणी काहीच बोललं नाही. समुद्राच्या लाटा आणि हातातली त्यांच्यातली शांतता. पण ती कम्फर्टेबल नव्हती. ती सुंदर होती. मृणाल, तू कधी दुःखी होत नाहीस? ती काही सेकंद शांत राहिली. मग समुद्राकडे पाहत म्हणाली, खूप होते. पहिल्यांदा तिने सत्य सांगितलं. मी एका व्यक्तीवर खूप प्रेम केलं होतं. आरवच्या मनात काहीतरी हललं, पण तो शांत राहिला. त्याचं नाव आदित्य होतं. तो खूप चांगला दिसत होता. पण तिचा आवाज थरथरला. तो आता या जगात नाही. आरव शांत झाला. त्याला काय बोलावं कळत नव्हतं. मृणाल हलकसं हसली. सॉरी, मूड खराब केला ना? आरवने डोकं हलवलं. नाही. एक वेगळी कनेक्शन. काही सेकंद दोघं शांत राहिले. मग आरव हळूच म्हणाला, मी पण कोणाला गमावलं? मृणाल त्याच्याकडे वळली. बाबा. 3 वर्षापूर्वी गेले. त्या दिवसानंतर मी लोकांपासून दूर गेलो. मृणाल त्याच्याकडे पाहत राहिली. कधीकधी 2 तुटलेली माणसं एकमेकांसाठी औषध बनतात. छोटासा पण सुंदर क्षण. वारा जोरात वाहत होता. मृणालचे केस चेहऱ्यावर आले. आरवने नकळत तिच्या चेहऱ्याजवळ हात नेला आणि थांबला. दोघांचे डोळे एकमेकांत अडकले. क्षणभर सगळं शांत झालं. आरवच्या मनात पहिल्यांदाच भीती आली, कारण तो पुन्हा कोणाच्या जवळ जात होता आणि त्याला भीती होती पुन्हा कोणाला गमवायची. रात्र झाली. दोघं उठले. तेवढ्यात मृणालचा फोन वाजला. तिने स्क्रीनकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडला. आरवने विचारलं, काय झालं? मृणाल काही सेकंद शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, तो परत आलाय. आरव गोंधळला. कोण? मृणालच्या डोळ्यात भीती उतरली. आदित्यचा मोठा भाऊ. मरीन ड्राईव्हवरचा तो सुंदर क्षण एक फोन कॉलने अचानक तुटून गेला. मृणालच्या चेहऱ्यावरची भीती आरवने स्पष्ट पाहिली होती. ती फोन घट्ट पकडून उभी होती आणि तिचे हात हलके हलके थरथरत होते. मृणाल, कोण आहे? ती काही सेकंद शांत राहिली. समुद्राच्या लाटा आवाज करत होत्या, पण त्या क्षणी आरवला फक्त तिचा श्वास ऐकू येत होता. एक नाव जे ती विसरू शकली नव्हती, रुद्र. ती हळू आवाजात म्हणाली, आदित्यचा मोठा भाऊ. आरव गोंधळला. त्याच्यामुळे एवढी घाबरलीस? मृणालने लगेच नजर खाली केली. 2 वर्षापूर्वीचं सत्य. आदित्य गेल्यानंतर मृणाल पूर्णपणे तुटली होती. त्या काळात ती कोणाशीही बोलत नव्हती.
कॉलेज सोडलं होतं, स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं आणि त्याच काळात रुद्र तिच्या आयुष्यात आला. रुद्र आदित्यपेक्षा पूर्ण वेगळा होता. शांत, रागीट आणि आतून खूप तुटलेला. त्याने त्याचा लहान भाऊ गमावला होता आणि त्याला वाटत होतं आदित्यच्या मृत्यूसाठी कुठेतरी मृणाल जबाबदार आहे. अपघाताच्या दिवशी मृणालने आदित्यला भेटायला बोलावलं होतं. जर तो त्या रात्री बाहेर पडला नसता तर कदाचित जिवंत असता. हीच गोष्ट रुद्रच्या मनात विषासारखी बसली होती. रुद्र सतत मृणालला दोष द्यायचा. तुझ्यामुळे माझा भाऊ गेला. तू त्याला थांबवलं असतंस तर तो जिवंत असता. त्या शब्दांनी मृणाल आतून संपत चालली होती. आणि मग एक दिवस मृणालने शहर सोडलं. सगळ्यांपासून दूर, नवीन जॉब, नवीन आयुष्य. पण भूतकाळ तिथेच राहिला होता. आरव शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. त्याला जाणवत होतं मृणाल बाहेरून जितकी स्ट्रॉंग दिसते आतून तितकीच फ्रॅजाईल आहे. तिचा तुटलेला आवाज, मी खूप प्रयत्न केला आरव तिला सगळं विसरण्याचा, पण काही लोक आणि काही आठवणी कधीच पाठ सोडत नाहीत. आरवचा पहिला स्पर्श. आरवने हळूच तिच्या हातावर हात ठेवला. चूक तुझी नव्हती. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याला तसं वाटत नाही. आरवने तिला कॅबमध्ये बसवलं. घरी पोचल्यावर मेसेज कर. ती हलकसं हसली. तू नेहमी एवढी काळजी करतोस का? आरव काही सेकंद शांत राहिला. मग म्हणाला, फक्त खास लोकांची. ती हलकसं हसली आणि खूप दिवसांनी मृणालच्या मनात एक छोटीशी सुरक्षित भावना निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आरव ऑफिसमध्ये होता, पण त्याचं लक्ष लॅपटॉपवर नव्हतं. त्याच्या डोक्यात सतत मृणालचे शब्द फिरत होते. तो परत आलाय. अचानक कॉल. प्रायव्हेट फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर नाव होतं मृणाल कॉलिंग. आरवने लगेच कॉल उचलला. हॅलो. पण दुसऱ्या बाजूने मृणालचा आवाज नव्हता. एक अनोळखी पुरुष. तू आरव आहेस? आवाज थंड होता. आरव सावध झाला. हा कोण? काही सेकंद शांतता. मग तोच आवाज मृणालपासून दूर राहा. आरवचा राग. एक्सक्यूज मी, तू कोण आहेस हे आधी सांग. तो माणूस हलकासा हसला, पण त्या हसण्यात थंडी होती. रुद्र, धमकी. ती आधीच खूप तुटली आहे. तिच्या आयुष्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर. आणि कॉल कट झाला. आरव शांत झाला. त्याच्या हातातला फोन घट्ट पकडला गेला. पहिल्यांदाच त्याला मृणालला गमावण्याची भीती वाटली. आरव थेट मृणालच्या ऑफिस बाहेर गेला. ती बाहेर आली, पण तिचा चेहरा पाहून तो थांबला. ती रडलेली दिसत होती. तिचं सत्य, तो मला भेटायला आला होता. ती हळू आवाजात म्हणाली. रुद्र. आरवचा राग वाढला. त्याने काही केलं का? मृणालने डोकं हलवलं. नाही, पण त्याने सांगितलं. ती थांबली. आरवचं हृदय थांबलं. काय सांगितलं? मृणालच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती हळू आवाजात म्हणाली की मी ज्या लोकांच्या जवळ जाते ते कायम माझ्यापासून दूर जातात.